दिल्लीचा एक मुलगा गौरव तिवारी याचा जन्म एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच्या घरच्यांची इच्छा होती की तो पायलट बनावा. त्यामुळे कमर्शियल पायलट होण्यासाठी त्याने अमेरिकेत अर्ज केला. अमेरिकेत त्याची निवड झाली आणि एका खाजगी संस्थेत त्याने कमर्शियल पायलटचे प्रशिक्षण सुरू केले. गौरव किंवा त्याच्या आई-वडिलांचा भूत-प्रेत, मृत्यूपश्चात बोलणारे आत्मे, सावल्या किंवा अशा प्रकारच्या गोष्टींवर दूर-दूरपर्यंत विश्वास नव्हता. ते अशा गोष्टींवर कधी श्रद्धा ठेवत नसे. म्हणूनच गौरव यांच्या मनातही अशा गोष्टीचा कधी विचार आला नव्हता. त्याला फक्त पायलट व्हायचे होते. प्रशिक्षणासाठी तो अमेरिकेत गेला. त्याचा विचार होता की प्रशिक्षण पूर्ण झाल्यावरती भारतात परतायचे, एखाद्या एअरलाईन्समध्ये नोकरी मिळवायची आणि चांगले जीवन जगायचे. पण नियतीत काही वेगळंच लिहिलेलं होतं. अमेरिकेत गेल्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याने शिक्षण सुरू केले. तिथे तो एका अपार्टमेंटमधील खोली भाड्याने घेऊन राहत होता आणि त्याच ठिकाणाहून अभ्यास करत होता. ह्याच ठिकाणी जिथून या कहाणीची सुरुवात झाली आहे. याच अमेरिकेतील घरात पहिल्यांदा त्याच्या मनात प्रश्न आला, जीवनानंतर काय होते? मृत्यूनंतरचे सत्य काय आहे? अशा अनेक गोष्टींबद्दल त्याला विचार येऊ लागले. गौरव याच्या मते त्या घरात काही विचित्र घटना घडत असत. तो रात्री झोपलेला असताना त्याला काही आवाज ऐकू येत. असे वाटे की कोणीतरी त्याच्या जवळ आहे, कोणीतरी त्याच्या पलंगावर बसलेले आहे. एक वेगळीच भावना त्याला जाणवू लागली. तेव्हा त्याला वाटले की काही अदृश्य शक्ती असतात, भूत-प्रेत, आत्मा या गोष्टी खऱ्या असतात. सुरुवातीला त्याने हे दुर्लक्षित केले, पण हळूहळू त्याला जाणवले की तिथं काहीतरी नक्कीच आहे. तिथे तो नवा असल्यामुळे आणि भारतातून आला असल्यामुळे त्याने शेजाऱ्यांना व इतर लोकांशी बोलायला सुरुवात केली. काही लोकांनी आपापल्या कथा सांगितल्या की आधी इथे कोण राहिले होते आणि त्यापूर्वी काही लोकांना अशाच गोष्टी अनुभवल्या होत्या. मग त्याच्या मनात विचार आला की कदाचित तो ज्या खोलीत भाड्याने राहायला आला आहे ती त्याला अमेरिकेसारख्या देशात स्वस्त मिळण्याचे कारण म्हणजे ती थोडी हॉन्टेड अथवा भूतबाधित प्रकारची होती. ही गोष्ट त्याच्या मनात घर करून बसली. तरीसुद्धा तो घाबरला नाही. घरही बदललेलं नाही. तो तिथेच राहिला आणि पहिल्यांदाच त्याच्या मनात विचार आला की या गोष्टींना समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. शेवटी या गोष्टी असतात तरी काय? खरंच भूत-प्रेत, आत्मे असतात का? मृत लोक बोलतात का? तो त्याच घरात राहू लागला आणि दररोज रात्री आपल्या आसपास जे काही विचित्र घडत असल्यासारखे वाटे, पावलांचे आवाज, कुठेतरी हसल्याचा आवाज, कुणीतरी पलंगावर बसल्याचा किंवा अडवल्याचा अनुभव, या सगळ्या गोष्टी त्याने निरीक्षण करायला सुरुवात केली. हळूहळू तो या प्रश्नांमध्ये आणि त्यांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नात इतका गढून गेला की तो ज्या कामासाठी अमेरिकेत आला होता ते कामच त्याने सोडून दिले. त्याने सांगितले की आता मला पायलट व्हायचे नाही आणि मध्येच कमर्शियल पायलटचे शिक्षण सोडून दिले. त्यानंतर हे सोडून अमेरिकेतच त्याने पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज या विषयावर संशोधन सुरू केले. घरचे लोक प्रचंड नाराज झाले की ज्या चांगल्या पायलट होण्याचे शिक्षण घेण्यासाठी त्याला अमेरिकेत पाठवले ते सोडून हा आता भूतप्रेताच्या मागे लागला आहे. घरच्यांचा तर अशा गोष्टीवर विश्वासच नव्हता. तरीही त्याची ही मालिका सुरू राहिली. त्याने बराच अभ्यास केला आणि नंतर जेव्हा तो दिल्लीत आला तेव्हा पॅरानॉर्मल विषयाबद्दल त्याने आधीच बरीच माहिती वाचन आणि अभ्यासातून मिळवलेली होती. भारतामध्ये अशा गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी तेव्हा फारशी काही सोय नव्हती. ज्या काळात गौरव तिवारी अमेरिकेतून
पॅरानॉर्मल विषयावर संशोधन करून भारतात परतला तेव्हा त्याने पाहिले की भारतात काय चालू आहे. इथे न्यूज चॅनलवर अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या. अमुक किल्ल्यात भूत आहे, अमुक जागा हॉन्टेड आहे, तिथे रात्री असे होते, अमुक स्मशानभूमीत लोकांना असे पाहिले वगैरे. त्यामुळे भारतात परत आल्यावर गौरव तिवारीसाठी हा एक आदर्श मंच ठरला. तो ज्या विषयावर संशोधन करून आला होता त्या विषयात येथे चांगला वाव होता. कदाचित जर तो पायलट बनून आला असता तर एअरलाईन्स निवडताना आणि नोकरी मिळवताना थोड्या अडचणी आल्या असता. पण योगायोगाने भारतात त्याच्यासाठी एक तयार व्यासपीठ आधीच उपलब्ध होते. काही अशा इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे होती ज्यांच्या मदतीने जसे की प्रकाशयंत्रे किंवा त्या काळात खूप प्रसिद्ध असलेले K2 मशीन हे दाखवता येत होते की इथे काही आत्मा आहे का, बोलत आहे की नाही. तसेच काही असे कॅमेरे होते जे अंधारातून सुद्धा चित्र घेऊ शकत होते. भारतामध्ये परत आल्यानंतर तो या सर्व उपकरणाचा वापर करून विविध ठिकाणी तपासणी करत राहिला आणि गौरव तिवारी यांनी भारतात पहिल्यांदाच पॅरानॉर्मल सोसायटी ऑफ इंडिया नावाची एक संस्था स्थापन केली. पॅरानॉर्मल सोसायटी ऑफ इंडियाचा तो अध्यक्ष होता. त्याने आपल्या काही अशाच मित्रांना ज्यांना या गोष्टी शोधण्याची म्हणजे जीवनानंतर मृत्यूनंतरचे सत्य शोधण्याची आवड होती त्यांना सोबत घेतले आणि मग हे सर्वजण एकत्र येऊन पॅरानॉर्मल सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून हेच काम करू लागले. हे सर्वजण मिळून कधी स्मशानभूमीत, कधी दफनभूमीत, तर कधी मृतांचे घर, कधी हवेली, तर कधी हॉन्टेड ठिकाणी जाऊन अशा गोष्टी शोधत असत. त्याने इतके काम केले की तो फक्त सर्टिफाईड पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटरच नव्हता तर UFOचा सर्टिफाईड फील्ड इन्व्हेस्टिगेटर देखील होता. UFO विषयात त्याने अभ्यास करून प्रमाणपत्र मिळवले होते. ही सर्व कामे चालू असतानाच गौरव तिवारीने अनेक TV शोमध्ये काम केले. झी हॉरर शो किंवा हॉन्टेड शो होते. त्याने ऑस्ट्रेलियात रियालिटी शो हॉरर शोमध्ये काम केले. इतकेच नव्हे तर भारतात आलेल्या टँगो चार्ली, 16 डिसेंबर चित्रपटात अभिनयही केला होता आणि अनेक मालिकांमध्ये काम केले आणि त्याचबरोबर जगभरातील हॉन्टेड ठिकाणांना तो भेट देत राहिला. एकदा तो ऑस्ट्रेलियात गेला. ऑस्ट्रेलियात असताना त्याच्या मनात विचार आला की जर मृत लोक बोलू शकतात तर त्यांचे वर्तन कसे असते. त्याच्या या व्यवसायातील कदाचित ही एखादी मागणी होती किंवा त्याचा स्वतःच्या मनात आलेली कल्पना होती. म्हणून तो तिथल्या एका मृतदेहगृहात आपल्या टीमसह पोहोचला. त्यावेळी गौरवला दुखापत झालेली होती, पण तरीही सगळा कार्यक्रम आधीच ठरलेला असल्यामुळे आणि परवानगीही मिळालेली असल्यामुळे त्या ठिकाणी जाणे ठरलेच. ऑस्ट्रेलियातील त्या मर्च्युरीमध्ये म्हणजेच मृतदेहगृहात सर्व मृतदेह रॅकमध्ये ठेवले जात होते. तापमान खूप कमी ठेवले जात होते. हे साहजिकच होते कारण डेड बॉडी खराब होऊ नये म्हणून. थंडी कायम ठेवली जात होती. तेथे एक रिकामा खाचा ठेवला होता ज्यामध्ये मृतदेह आत सरकवून ठेवले जात आणि नंतर दार बंद केले जात जेणेकरून शरीर खराब होऊ नये. गौरवसोबत त्याचे सहकारी आणि ऑस्ट्रेलियातील काही पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी तज्ज्ञ होते. तपासणीसाठी त्यांनी मदत केली. मग एक थंड स्ट्रेचरवर गौरवला झोपवून त्या मृतदेहगृहातील एका खाच्यामध्ये आत घालण्यात आले. त्याच्याकडे फक्त 2 गोष्टी होत्या, एक टॉर्च आणि एक थर्मल इमेजिंग कॅमेरा जो अंधारातसुद्धा चित्रण करू शकत होता. माणसाच्या डोळ्यांना जे दिसत नाही ते हा कॅमेरा दाखवू शकत होता. गौरव स्ट्रेचरवर झोपून आत गेला
आणि दरवाजा बंद करण्यात आला. जेव्हा तो आत पोहोचला आणि संकेत दिला, तेव्हा बाहेरून पूर्णपणे लॉक करण्यात आले. ठरल्याप्रमाणे त्याचे सर्व सहकारी तिथून निघून गेले आणि सकाळीच परत येणार होते. आता मृतदेहगृहात गौरव पूर्णपणे रात्री एकटा होता. त्याचे उद्दिष्ट होते हे पाहणे की मृत लोक बोलतात का, काही संवाद साधतात का, किंवा काही अन्य प्रकार घडतो काय. तो ज्या जागी झोपला होता त्याच्या बाजूला मृतदेह, वर मृतदेह, खाली मृतदेह आणि त्या सगळ्यांच्या मधोमध तो स्वतः. पूर्ण रात्र एका मृतदेहगृहात एकट्याने मृतांच्या मधोमध राहणे हे स्वतःमध्येच वेगळे होते. बाहेर मॉर्चरी ड्युटीवर असलेला गार्ड फिरत होता, पण तुम्ही स्वतःच मृतदेहासारखे बनवून आतल्या रॅकमध्ये थंड स्ट्रेचरवर झोपलेले आणि दरवाजा बंद, हा एक अत्यंत विचित्र अनुभव होता. त्याचा ऑस्ट्रेलियामध्ये या मृतदेहगृहातून बाहेर आल्यानंतर त्याला फारसे काही पुरावे किंवा यश मिळाले नव्हते. म्हणून गौरवच्या मनात तरीही काही करण्याची जिद्द ज्वालामुखी पेटलेली होती. मग त्याला समजले की ऑस्ट्रेलियातच एक अतिशय जुनी तुरुंग आहे आणि तिथे विचित्र सावल्या, भूत प्रेत असल्याच्या कथा पसरलेल्या होत्या आणि तो एक फारच जुना हॉन्टेड तुरुंग मानले जात होते. त्या तुरुंगाचा स्वतःचा एक इतिहास होता. असं सांगितले जातं की तिथे काही रहस्यमय शक्ती फिरतात, पण खरोखरच त्या तुरुंगात कोणी आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी गौरवने त्या तुरुंगाला भेट दिली. जेलच्या आत गेल्यानंतर, कारण ती हॉन्टेड म्हणून प्रसिद्ध जागा होती, गौरव तिथे वारंवार बोलत होता, जर इथे कोणी आहे तर आमच्या समोर या, आम्हाला जाणवते की इथे एखादी आत्मा आहे, एखादी रूह आहे. यानंतर तो आपल्या ठिकाणी पोहोचतो आणि त्याने कॉरिडॉरमध्ये काढलेल्या फोटोची तपासणी करतो. सर्व फोटो पाहत असताना अचानक त्याला त्या फोटोमध्ये एक लाल रंगाची रोशनी दिसते. त्या लाल प्रकाशात जेव्हा त्याने फोटो काढला होता तेव्हा संपूर्ण कॉरिडॉर रिकामा होता. त्याच्याशिवाय कोणी नव्हते, पण फोटोमध्ये मात्र त्यातील एका चित्रात एक काळी सावली कॅमेऱ्यात डोकावून पाहते आहे असं दिसते आणि मग अचानक गायब होते, हेही त्या फोटोमध्ये होतं. अशा बऱ्याच गोष्टी सुरू होत्या. त्यानंतर भारतात जसं सांगितलं जातं त्या काळी न्यूज चॅनल अशा प्रकारच्या बातम्यांचा पूर आला होता. तर वेगवेगळ्या चॅनल्सनी जेव्हा भूतप्रेताच्या गोष्टी सुरू झाल्या तेव्हा असं ठरवलं की पॅरानॉर्मल सोसायटीच्या लोकांना यात सामील करून त्यांच्यासोबत हॉन्टेड ठिकाणी तपासणी केली जावी. त्यातच एक जागा म्हणजे कुलधरा, हे पालीवालांचं गाव, जिथे एकाच रात्री 84 गावांचे लोक गायब झाले होते. जाताना त्यांनी श्राप दिला होता की या गावात पुन्हा कोणीही कधी वसणार नाही. कुलधाराबद्दल सांगायचे म्हटलं की तिथं रात्र पडताच विचित्र आवाज येतात, कोणीतरी धावत असल्याचा, स्त्रियांच्या बोलण्याचा, पायल वाजण्याचा, रडण्याचा, मुलांच्या मेळ्यांचा गोंगाट. तिथं अशा प्रकारचे अनेक आवाज येतात. तिथे आता एक मोठे गेट लावलेले आहे आणि रात्री कुणालाही तिथं राहण्याची परवानगी नाही. लोक असंही सांगतात की जे कोणी इथे रात्री थांबतो तो कधीच परत जात नाही. हे पाहण्यासाठी की खरोखरच काही आहे की नाही, गौरव, जो पॅरानॉर्मल सोसायटीचा अध्यक्ष होता, आणि त्याच्या टीमचे 4 जण सगळे तिथे जातात. K2 मीटर आणि अशा सगळ्या उपकरणासह ते तिथे पोहोचतात. गेल्यानंतर गौरवला तिथे तशी काही वाईब मिळत नाही. तो स्पष्ट सांगतो की इथे असं काहीच नाही आहे, कुठलाही साया नाही आणि त्यांना काही विशेष आढळलंही नाही. त्यानंतर एकदा कब्रस्तानातही
गौरव त्याच्या टीमसोबत गेला हे पाहण्यासाठी की खरंच मृतात्मा असतात का आणि ते काय करतात. सांगतात की जेव्हा तो कब्रस्तानात पोचला, कब्रस्तानात मृत आत्मे काय करतात, बोलतात का, फिरतात का, की भेटतात. तिथे गेल्यावर अचानक मीटरमध्ये स्पष्ट आवाज रेकॉर्ड झाला आणि तो एक मृत व्यक्तीचा आवाज होता. त्यानंतर गौरव तिवारी म्हणाला की हे सांगत आहे, तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका, इथून निघून जा आणि तात्काळ निघून जाण्यास सांगत आहे, नाहीतर तुमच्या जीवाला धोका आहे. जर एखाद्याने रात्री कब्रस्थानात उभं राहून असं ऐकलं तर बिचाऱ्याची अवस्था बिघडणारच. मग तिथून ते सगळे लगेच निघून जातात. अशा बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या. अनेक ठिकाणी तो गेला. तिथे त्याने K2 मीटर उपकरणे लावली आणि त्यात विचित्र आवाज रेकॉर्ड झाले. हे आवाज ते तिथे प्रत्यक्ष उभं राहून कानाने ऐकू शकत नव्हते, पण नंतर मीटरच्या रेकॉर्डिंगमध्ये ऐकू आले आणि ते अगदीच अनोखे आणि विचित्र आवाज होते. अशा गोष्टी सुरू होत्या आणि देशविदेशात गौरव सतत आपले काम करत होता. भूत प्रेत खरंच असतात की नाही, त्याची सत्यता काय हे शोधण्यासाठी. पण हळूहळू या सगळ्यांचा त्याच्या आयुष्यावर पण परिणाम होऊ लागला. असं म्हणतात की अनेकदा त्याच्याशी बोलताना आणि विचारलं की तू दिवसभर भूत प्रेत, माणसाच्या मृत्यूनंतरचे सत्य हे सगळं करत असतो, तर तुझ्या आयुष्यावर काय परिणाम होतो. त्यावर तो म्हणायचा, हो, आम्ही सामान्य माणूस असूनही थोडे वेगळे होतो. कधी कधी त्याच्या बोलण्यातून असं जाणवलं आणि त्याच्या मृत्यूनंतर त्या ओळी आठवायच्या. तो त्याच्या मित्रांना म्हणायचा, या गोष्टींच्या मध्ये काही नकारात्मक शक्ती त्रास देतात. नकारात्मक शक्ती म्हणजे काय, तर त्याने सांगितले होते की त्या काही वाईट आत्मा असतात. त्याच्या मित्राने त्याला एकदा विचारले, तू जे हे म्हणतोस की भूत प्रेत, मृत्यूनंतरचे सत्य, आत्मा, जिन, सगळ्या गोष्टी खरं काय, तू लोकांना घाबरवतोस काय. तर त्याने उत्तर दिलं, नाही, खरं तर जगातले इतर लोक भूत प्रेतांच्या नावाखाली लोकांना घाबरवतात, पण माझं म्हणणं असं आहे की त्यांच्यापासून घाबरायची गरज नाही, कारण या आत्मा कधीही कोणाला नुकसान पोहोचवत नाही, जोपर्यंत आपण त्यांना नुकसान पोहोचवत नाही किंवा त्यांना त्रास देत नाही. मी विज्ञानाच्या मदतीने या गोष्टी सिद्ध करत लोकांच्या मनातून त्यांचा भूत प्रेतवरील भीतीचा भाव काढून टाकू इच्छितो आणि हेच पॅरानॉर्मल सोसायटी ऑफ इंडियाचे काम आहे. हुशार, चपळ आणि आपल्या कामात पारंगत अशी त्याची ओळख होती. त्याचं म्हणणं होतं की मी या गोष्टी पसरवत नाही, तर माझा उद्देश आहे लोकांना सांगणं आहे की भूतप्रेतापासून घाबरण्याची काही गरज नाही. अशा सगळ्या गोष्टी सुरू होत्या. त्याचं स्वतःचं काम सुरू होतं. याच दरम्यान ऑस्ट्रेलियात आणखी एक रियालिटी शो होता ज्यात त्याला काम करायचं होतं. पण तेव्हा एक विचित्र घटना घडली ज्याने आयुष्याच्या पलीकडचं सत्य शोधण्याचा ध्यास घेतला होता. त्याचं स्वतःचं मरण एक कोडं बनून जातं. गौरव सत्य शोधायला निघाला होता, पण त्याच्या स्वतःच्या मरणाचं एक कोडं बनलं. 2015च्या शेवटी त्याचा विवाह झाला. लग्नाला जास्त काळ झाला नव्हता आणि 2016 आलं. दिल्लीच्या द्वारका भागात गौरवचं घर होतं. लग्नानंतर त्याची पत्नी, आई वडील आणि तो असं चौघांचं कुटुंब त्या घरात राहत होतं. 6 जुलै तो दिवस बुधवारचा होता. गौरवकडे त्याच्या पॅरानॉर्मल तपासणीचं काम होतं. अशा तपासण्या दिवसाढवळ्या फारशा यशस्वी होत नसत, कारण लोक असायचे, भीती कमी वाटायची, वातावरण तितकं परिणामकारक नसायचं. पण जसा जसा सूर्य मावळायचा आणि अंधार पडतो तसा तसा भीतीचा आणि खौफचा अनुभव वाढतो. अंधार
त्या भीतीला अजून वाढवतो. म्हणूनच गौरव सर्व तपासणी व कामे बहुतांशदा रात्रीच करायचा. लग्न होण्यापूर्वी उशिरा घरी येणं हे ठीक होतं, पण लग्नानंतर प्रत्येक वेळी उशिरा येणं हे नैसर्गिकच आहे की पत्नीला आवडलं नाही. त्या संध्याकाळी 7:30च्या सुमारास तो घरातून निघाला. दिल्लीमध्ये एक जागा आहे जिथे एक भुताटकीची जागा आहे, कारण तो अशा जागांविषयी नेहमीच चौकशी करत असे. कुठे कुठे अशा भुताटकीच्या जागा आहेत आणि त्यामागचं सत्य समोर आणणं हे त्याचं काम होतं. तर 7:30 वाजता गौरव घरातून निघाला. बाकीची टीम सांगितलेल्या जागी भेटली आणि सगळे मिळून जनकपुरीतील एका भुताटकीच्या जागेची तपासणी करायला गेले. तिथे काही अशा अज्ञात शक्तीचा शोध घ्यायचा होता. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी आपले काम सुरू केले. 6 जुलै रोजी सायंकाळी 7:30 वाजता तो निघाला आणि रात्री 12 नंतर पुढची तारीख 7 जुलै लागली. दिवसही बदलला. साधारण रात्री 1:30 वाजता गौरव घरी परततो. जेव्हा तो 1:30 वाजता घरी येतो तेव्हा त्याचा त्या दिवशीसुद्धा पत्नीशी वाद होतो. तू इतक्या उशिरापर्यंत बाहेर काम करतोस, हे आहे ते आहे, आणि या वादानंतर गौरव झोपी जातो. आणि आई वडीलही त्या दिवशी तिथे झोपले होते. सकाळी गुरुवार म्हणजे 7 जुलै रोजी वेळेवर सगळे कुटुंब उठतं. 7:30 ते 8च्या दरम्यान गौरवही उठतो. त्यानंतर तो व्यवस्थित नाश्ता करतो. नंतर तो आपल्या लॅपटॉपवर बसतो. रात्री त्याने केलेलं काम तपासतो. काही ईमेल्स तपासतो, काही ईमेल्स पाठवतो आणि हे सगळं केल्यानंतर साधारण 11 ते 11:15च्या दरम्यान जेव्हा घरातील सगळे सदस्य घरात होते, तो उठतो आणि बाथरूममध्ये जातो. बाथरूममध्ये गेल्यानंतर काही मिनिटातच आतून काहीतरी पडल्याचा आवाज येतो. आवाज आल्यावर त्याची पत्नी तिथेच होती. ती लगेच बाथरूमकडे धाव घेते, पण बाथरूमचं दार आतून बंद होतं. ती आवाज देते, पण आतून काहीच प्रतिसाद मिळत नाही. मग आई वडील येतात. थोड्याच प्रयत्नानंतर बाथरूमचं दार उघडतं आणि आत जमिनीवर गौरव पडलेला असतो. तो पण बेशुद्ध अवस्थेत. त्याच्या गळ्यावर एक काळा निशाण होता. ते एक विचित्र चित्र होतं. मग आरडाओरडा होतो. तत्काळ ॲम्ब्युलन्स बोलावली जाते. जवळच्या रुग्णालयात नेलं जातं, पण तिथे डॉक्टर तपासणी करून सांगतात की त्याचा मृत्यू झाला आहे. ही एकदम विचित्र गोष्ट होती. अगदी ठणठणीत असलेला माणूस सकाळी उठतो, बाथरूममध्ये जातो आणि अचानक त्याचा मृत्यू होतो. तेही गळ्यावर काळ्या रंगाचे निशाण असते. मग पोलीस येतात. गौरव भूत, प्रेत, आत्मा यावर विश्वास ठेवला असला तरी पोलीस अशा प्रकारच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही आणि पोलीस आपल्या पद्धतीने तपास सुरू करतात. संपूर्ण घर आणि बाथरूमची तपासणी करतात. बाथरूमची तपासणी करून फॉरेन्सिक तज्ज्ञ बोलवतात. पहिल्या नजरेत पोलिसांना ते आत्महत्या असल्यासारखं वाटते, पण तिथल्या कुंडीला कोणतेही कपडे किंवा लटकलेली वस्तू सापडत नाही. बाथरूममधून एक कपडाचा तुकडा नक्की मिळतो, पण सामान्यतः फाशी घेतल्यावर मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडतो. मात्र गौरवचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता आणि शरीरावर इथे कुठेही मारहाणीचे किंवा जखमेचे निशाण नव्हते. पोलीस चौकशी करत असताना समजतात की रात्री त्याचा वाद झाला होता आणि या आधीही उशिरा घरी आल्यामुळे त्याचा पत्नीसोबत वाद होत असे. यामुळे पोलीस शवविच्छेदन अहवालाची म्हणजेच पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतीक्षा करतात. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सुद्धा मृत्यूच्या कारणावर काही विशेष प्रकाश टाकले जात नाही.
फक्त एवढंच नमूद केलं जातं की ही एक प्रकारची आत्महत्या आहे. पण घरचे लोक मानायला तयार नव्हते. ही आत्महत्या कशी असू शकते? वाद रात्री झाला होता, तो पण रात्री 1:30 वाजता. आणि जर खरंच इतका राग होता तर आत्महत्या तेव्हाच केली असती. आत्महत्या करणारा आधीपासून विचार करून ठेवत नाही, ती अचानक केली जाते. पण वादानंतर तो शांतपणे झोपला, सकाळी उठला, नाश्ता केला. मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वीपर्यंत तो मेलवर होता. मेलला व्यवस्थित उत्तर देत होता. इतकेच नव्हे तर एका मेलमध्ये त्याने असंही लिहिलेलं होतं की एक मासिकामध्ये फ्रंट पेजवर त्याचा फोटो येणार आहे. हे सगळं लिहिल्यानंतर फक्त 2 मिनिटात बाथरूममध्ये जाऊन आत्महत्या करणं ही थोडी विचित्र गोष्ट वाटत होती. चौकशी सुरू होती. मग पोलीस माहिती गोळा करू लागतात. तेव्हा गौरवची पत्नी सांगते की साधारण 1 आठवडा ते 10-15 दिवसापासून गौरव सतत एक गोष्ट सांगत होता की काही नकारात्मक शक्ती त्याच्या मागे लागलेल्या आहेत आणि त्या त्याला त्रास देत आहे. पण त्याच्या पत्नीला वाटलं की कदाचित कामाचा ताण आहे, डिप्रेशन आहे किंवा इतर गोष्टीमुळे तो अशा गोष्टी बोलत असेल. पण गौरव ही गोष्टी सतत सांगत होता. त्याने यापूर्वीही आपल्या ओळखीच्या लोकांशी हे शेअर केलं होतं की या कामामध्ये काही अशा नकारात्मक अदृश्य शक्ती येतात ज्या त्याला त्रास देतात, अस्वस्थ करतात. ही माहिती पत्नीने पोलिसांना सांगितल्यानंतरही अर्थातच पोलीस अशा गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. पोलिसांचा ठाम दावा होता की ते आत्महत्येचा प्रकार आहे. पण इथे कुटुंबियांना एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. गौरवची ना आर्थिक परिस्थिती वाईट होती, ना कौटुंबिक परिस्थिती एवढी बिघडलेली होती. उशिरा घरी आल्यावर वाद होणं हे अनेक घरांमध्ये होतं. बायका रागवतात, हे सगळ्यांच्या बाबतीत घडतं. त्यानंतर तो सकाळी नेहमीप्रमाणे उठतो, नाश्ता करतो, लॅपटॉपवर काम करतो, मेलला उत्तर देतो, लोकांना सांगतो की माझं पुस्तक येतंय, माझं फ्रंट पेजवर फोटो येतोय. म्हणजे त्याला ना काही आजार होता, ना आत्महत्या करण्यासारखं ठोस कारण होते. पोलिसांनी जरी हा आत्महत्येचा प्रकार असल्यास सांगितले तरी ही आत्महत्या आहे असे गृहीत धरलं तरीसुद्धा आत्महत्या का, कारण काय, हेतू काय, ह्या प्रश्नाचं उत्तर पोलिसांकडे नव्हतं आणि त्या गळ्यावर निशाणाबद्दलही कोणतं ठोस उत्तर आलं नाही. नंतर एक गोष्ट अशीच समोर आली की याच पॅरानॉर्मल सोसायटीमध्ये काम करणारी एक मुलगी होती जिच्याशी गौरवचे जवळचे संबंध होते आणि कदाचित त्या कारणामुळे गौरवचा मृत्यू झाला असावा. पण पुन्हा तिथेच अडचण आली. आत्महत्येची संपूर्ण थिअरी कधीच सिद्ध होऊ शकली नाही. ही गोष्ट फक्त एक कथा म्हणून घेतली गेली की एक नातं होतं आणि त्यातून असं काही घडू शकतं. जर खरंच असं असतं तर गौरववर लग्नाची कोणतीही दबाव नव्हता. तो लग्नही करू शकला असता. त्यामुळे हे सगळं अर्धवट राहिलं. एकूणच कुटुंबियांच्या मते गौरव आत्महत्या करू शकतो हे मानण्यासारखं नव्हतं. आत्महत्येचं एकही ठोस कारण कधीच समोर आलेलं नाही. आयुष्यभर जो माणूस अदृश्य शक्ती, मृत्यूनंतरचं सत्य आणि भूत-प्रेत यांच्या शोधात होता, त्याच्या स्वतःचा मृत्यू एक कोड बनून राहिलं. आणि तो मृत्यू इतका अचानक आणि इतका विचित्र पद्धतीने होईल हे कोणी कल्पनाही केली नव्हती. ही बातमी ऐकून सगळ्यांना धक्का बसला, कारण नेहमी हसमुखत, आनंदीपणे असणारा तो मुलगा अचानक गेला यावर सर्वांचा विश्वास बसणे कठीण होतं. मग खरंच ही आत्महत्या होती की जसे गौरवने सांगितलं होतं त्या नकारात्मक अदृश्य शक्ती त्याच्या मृत्यूमागचे कारण होत्या, हे सांगणं कठीण आहे. या प्रश्नाची उत्तर ना पोलीस देऊ शकली, ना पोस्टमॉर्टम रिपोर्ट, ना इतर कोणतीही चौकशी. ही एका अशा मुलाची कहाणी आहे जो घरातून पायलट होण्यासाठी निघाला, पण भूत, प्रेत आणि अदृश्य शक्तींच्या शोधात त्याने आयुष्य घालवलं
आणि त्यातच तो हरवला. शेवटी त्याचं जीवन आणि मृत्यू हे दोन्हीही गूढ बनून राहिलं. धन्यवाद.